सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल आणि तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न असेल. यस, तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. यस, नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं. आखो या आखो में इशारा हो गया आणि बघता बघता सहजरित्या तिसरी धाव पूर्ण केली गेली. या 3 धावेने संघाची धावसंख्या 3. आकाश आणि अशोक अशी ही सलामीची जोडी आहे, ज्यांनी दुपारच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती. जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाने एका वेळेला बघायला गेलो गावदी स्पोर्ट कामन आणि दुसऱ्या वेळी जर बघायला गेलो आपण तर साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा या संघाला पराजय केलेला होता. विकास गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला पुढचा चेंडू ब्लॉक हालमध्ये टाकला होता. अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू अशोक याच्यासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. खराब थ्रो होता पण तो चांगला बॅकअप बघायला मिळतोय आपल्याला. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 5 धावा. विकास माळी याचा जर विचार करायला गेला तर मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने नक्कीच आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. या पुढचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. अप्रतिम झेल आणि अशा प्रकारे अशोक फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला विकेट. यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी, नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. संग संग तुझे भी नचाओ, के हीरो जैसे नाच के दिखाओ. थँक्यू डीजे. हिरो सारखी कामगिरी मागच्या सामन्यामध्ये दर्शन याचा झेल पकडलेला होता, परंतु ह्या सामन्यामध्ये आपण बघतोय अशोक ह्या खेळाडूचा झेल पकडलेला आहे आणि हिरोची कामगिरी आपल्याला बघायला मिळतं. प्रथमेश माळी, मूर्ती रहार परंतु कीर्ती महान या खेळाडूची आपण बघतोय. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. चांगला झेल पकडला गेला. अशा प्रकारे पहिला विकेट डाऊन झालेला आहे. धावसंख्या 5 असताना आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे संतोष. एक जबरदस्त फलंदाज आहे जीवदानी गिरीश संघाचा. नेहमीच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण या फलंदाजाला बघतोय. बघूया 1 डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. विकास गोलंदाजी मार्कवर. राईट मावर विकेट समारा. पुढचा चेंडू ब्लॉक आल मध्ये टाकला. चेंडू जसा आला तसाच गेला. आल्या पावली माघारी परतावी लागेल. अप्रतिम झेल. बॅक टू बॅक विकेटचं पतंग. कमॉन डीजे. खराब शॉट सिलेक्शन असेल यावेळी. बघा संतोष याचा 3 षटकाचा हा सामना आहे. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अतिघाई संकटात जाई असं म्हणायला काही हरकत नाही, कारण संतोष असा फलंदाज आहे की जो मैदानामध्ये राहिला असता तर नक्कीच धावा ह्या आल्या असत्या, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लॉगांच्या दिशेला झेल पकडला गेला आणि ह्या षटकामध्ये बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 विकेट गेलेल्या आहेत. विकेटची हॅट्रिक साजरी होते की काय. विकास गोलंदाजी मार्कवर. बघूया विकेटची हॅट्रिक साजरी होते की काय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
यापुढचा चेंडू चांगला चेंडू आपण बघतोय. बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 7 ह्या धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी विकासाची. आकाश धाडवी याच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे. पद्मन शिळका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 30 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आकाश धाडवी याच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. तर माननीय श्री पद्मन शेळका यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे आकाश दानवे यांच्यासाठी. जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. रुपेश गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. आकाश खरोखरच एक जबरदस्त फलंदाज आहे आकाश धाणवी. यापुढचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि मोठा मासा आहे ते गाल्याला गावलेला आहे. अशा प्रकारे तिसऱ्या विकेटची पतन. थँक्यू विजय. मान्य श्री तुषारदादा तांगडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय गोलंदाजी बघायला मिळते बघा. आपण फक्त सायलेवन स्पोर्ट डोंगरीपाडा संघ मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये असा वाटत होता की नौका संघ आहे की काय. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या होत्या या संघाच्या. परंतु या सामन्यामध्ये असं वाटतंय की खरोखरच काय कमबॅक केलेला आहे. जीवदानी गिरीश संघ जो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक चांगला संघ मानला जातो. परंतु ह्यावेळी जर बघायला गेलं तर षटक दुसरं चालू आहे. 3 विकेट डाऊन झालेले आहेत. धावसंख्या 7 झालेल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत बरेचसे बॅट्समॅन आहेत त्याच्यामध्ये. राकेश आलेला आहे नंबर 5 चा फलंदाज. फुलटॉस चेंडू होता. बॉल जातोय लॉगऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या 9. यापुढचा चेंडू चांगला चेंडू गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये पकडलाय. निर्धार चेंडूची सांगता. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळला गेला चेंडू. या एक चेंडूवर एकच धाव येते. रुपेश आणि संजय याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संदीप ठाकरे यांच्याकडून जे झेल पकडले होते त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संजय ठाकरे याच्याकडून दोन्ही खेळाडू संदीप ठाकरे याच्याकडून दोन्ही खेळाडूंना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय कमबॅक निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल रुपेश यांची. येस सॉरी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वाईट साठी.
कदाचित बॅट्समॅनला वाटलं होतं की हा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू असेल, तर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया काय निर्णय येतोय थर्ड अंपायर कडून. फिल्डिंग वाल्याने घेतलेलं आहे. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये जे चांगला झेल घेतला त्याच्यासाठी आपण बघतोय संदीप ठाकरे याच्याकडून दोन्ही खेळाडूंना आणि वाईट चेंडू असेल हा. अकरा धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. रुपेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू लेग स्टंप घेऊन गेलेला आहे हा चेंडू. त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे रुपेश हा गोलंदाज पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करताना. थँक्यू डीजे. मयूर भोईर नंबर 6चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण बघतोय रुपेश यांना ते पारितोषिक देण्यात आलेलं आहे. संदीप ठाकरे याच्याकडून ₹1000 पारितोषिक देण्यात आलेलं आहे जे विकेट घेतलेले आहेत या मॅच मध्ये. रुपेश शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला धाव संख्या 11. फुलटॉस चेंडू होता. मिडॉनच्या दिशेला गेलेला आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघायला गेलो तर 13 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिला षटक आपण बघतोय विकास याच्या मार्फत आदळलं होतंय. त्या षटकामध्ये 7 धावा देऊन 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते. दुसऱ्या षटक आपण बघतोय रुपेश याच्या मार्फत या षटकामध्ये 6 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. म्हणजे जी सरासरी प्रत्येक षटकामध्ये जर बघायला गेलो तर 6.50च्या सरासरीने जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ पुढे जाताना दिसतोय. शेवटचं षटक असेल निर्णायक षटक. या षटकामध्ये किती धावा जमवतोय बघूया जीवदानी गिरीश संघ. संकेत घोषे यांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मला वाटते 3 धावेची पेनल्टी लागलेली आहे इथे. साई 11 डोंगरीपाडा संघाला 3 धावेची पेनल्टी लागलेली आहे इथे लक्षात घ्या. दुष्काळात 13वा महिना. माननीय श्री पंढरी कोठावळे यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक सहकार्य लागलेलं आहे. विजय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय लॉगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत पंच ह्यावेळी. बघा काय थ्रो होता आणि तेवढेच बेल सुद्धा बुडवले गेले. आणि बघूया डिसिजन पेंडिंग आहे. त्याचपूर्वी आपण बघतोय डोंगरी साई 11 डोंगरीपाडा संघाला 3 धावेची पेनल्टी सुद्धा लागलेली आहे. मी विनंती करतो संकेत घोषे, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. यस, बघूया डिसिजन पेंडिंग आहे. धावचूकच्या रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे की नॉट आउट असेल. आणि अशा प्रकारे ही धाव पूर्ण केलेली आहे. नॉट आउटचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. या 2 धावेने संघाची धावसंख्या नक्कीच ही इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर आपण करूया. धावसंख्या 18 झालेली आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विजय गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. सामोरे फलंदाज आपण बघतोय राकेश नंबर 5 आणि 6 चे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. या पुढचा खराब चेंडू बनावा लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा थँक्यू डीजे. बघा राकेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि या चौकाराची खूपच गरज होती जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाला. आणि नक्की नशिबाची साथ जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाच्या बाजूने. आणि राकेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आणि या चौकाराने आता मात्र संघाची धावसंख्या एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. म्हणजे 22 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. विजय पुन्हा एकदा पलटो चेंडू. बघा काय झालेलं आहे तिथे, काय घडलेलं आहे. यस, पुन्हा एकदा पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे इथे की हा चेंडू नो असेल की नसेल, परंतु 4 धावा या आलेल्या आहेत. राकेश काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मागच्या चेंडूवर चौकार आला, परंतु ह्या चेंडूवर सुद्धा चौकार. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 होती. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 2च चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या आपण बघतोय चौका लागायच्या अगोदर 22 धावा झालेल्या होत्या, परंतु ह्या चेंडूवर 5 धावा येतात की 4 धावा. जरी 25 धावा जरी धावफलकावर लागल्या तरी सुद्धा एक टफ सामना बघायला मिळेल, कारण जीवदानी गिरीश संघाची गोलंदाजी अप्रतिम आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर हा चेंडू नो असला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आणि धावसंख्या बघायला गेलो तर आपण 26 धावा चौकार पकडून 26 धावा झालेल्या आहेत. आणि जर नो चेंडू असेल तर 27 धावा होतील. बघूया, डिसिजन पेंडिंग आहे. आणि हा नो चेंडू डिक्लेअर झाले केलेला आहे थर्ड अंपायरने. दुष्काळात 13वा महिना. जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा. असं वाटत होते की 2 षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जर विचार करायला गेला, फ्रीड चेंडू, आ बैल मुझे मार, चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार, दॅट्स अ गुड शॉट.
थँक्यू डीजे. फ्री हिट चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे ते राकेशने. राकेशाचा विचार करायला गेला तर नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे आणि 5 मध्ये येऊन 7 चेंडू मध्ये तब्बल 19 धाव संख्येवर खेळतोय. काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. विजय खराब गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा मोजतोय. 3 चेंडू मध्ये 17 धावा मोजतोय विजय सारखा गोलंदाज. पुन्हा एकदा वन्स मोर. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला राकेश याच्याकडून. असं वाटत होतं आकाश बाद झाला, त्याच्यानंतर अशोक बाद झाला, त्याच्यानंतर संतोष बाद झाला, त्याच्यानंतर हर्ष बाद झाला, पण तो राकेश बोलतोय. यापुढचा चेंडू झेल पकडण्याची एक संधी आलेली आहे, परंतु ह्यावेळी हा झेल पकडला जातोय आणि राकेश याने आपलं काम पूर्ण केलेलं आहे. जी जिम्मेदारी त्याच्यावर होती, नंबर 5 चा फलंदाज होता, त्याने ती कामगिरी चोख बजावलेली आहे आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेमवून पोहोचवलेला आहे. 39 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्या आपण बघतोय 39 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या होत्या, परंतु तिसरं षटक शेवटचा चेंडू होता. बघा आउटफील्ड खराब असल्यामुळे बांधाला बॉल आडलेला आहे तिथे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय. षटक क्रमांक 3 संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाला. थँक्यू डीजे. 1 मिनिट दे मला. माननीय श्री पद्मनजी शेलका यांना मी विनंती करतोय की त्यांनी या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. त्यांच्याकडून आम्हाला बघतोय आम्ही 1 नंबरची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केलेली आहे, तर त्यांचं आयोजकांकडून खूप खूप आभार मानतोय आणि त्यांना विनंती केली जाते वारंवार की तुम्ही आमच्या ह्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. प्लीज जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पद्मनजी शेळका यांच्याकडून ही 1 नंबरची ट्रॉफी आपण बघतोय जी स्पॉन्सर केलेली आहे. तर 42 धावांचं लक्ष हे पूर्ण करायचं आहे 18 चेंडू मध्ये. बघूया, घेऊया डीजे ब्रेक, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊ. ऐकूया सुमधुर गाणं. You are in mix with DJ Ankit. DJ Ankit.
18 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष्य हे पूर्ण करायचं आहे. सलामीची जोडी आपण बघतोय, प्रकाश आणि महेश. पहिला चेंडू दांडी गोल आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. आपण बघतोय प्रकाशाच्या रूपाने, सॉरी महेशाच्या रूपाने. वालक्या किणे यांना मी विनंती करतो की प्लीज आयोजकांकडून तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. आमच्या समालोचन कक्षामध्ये तुम्हाला येण्याची विनंती केली जाते. वालक्या किणे तिसरं षटक आपण बघितलं विजयाच्या मार्फत हाताळलं. त्या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि त्याचं कारण की आपण बघतोय जीवदानी गिरीश संघाने ह्या धाव संख्या 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. विजय नंबर 3 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. खराब थ्रो होता पण तो चांगला बॅकअप बघायला मिळतो आपल्याला. धाव संख्या 1 बाद 1 अशी धावा झालेल्या आहेत. आकाश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू चांगला चेंडू. निर्धार चेंडूची सांगता होते. अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू आपण बघतोय लेग साईडच्या दिशेला खेळून काढला. या चेंडूवर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धाव संख्या 2 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत. आकाश काही गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फलंदाजीसाठी थोडासा कमी पडला होता परंतु गोलंदाजी अप्रतिम. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी फसवलं गेलं. विजय याला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटची पतंग. राहुल भाई करतई दावा नवीनच लाखात बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतई दावा नवीन 10 लाखात बक्षीस लावा. नंबर 4 चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे विनोद माळी. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. धाव संख्या 2. ज्याप्रमाणे आपण बघते राकेश यांनी फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी करावी लागेल साई लेव्हल स्पोर्ट डोंगरीपाडा संघाला. शेवटचा चेंडू. या पुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला होता चेंडू. पंचांचं बोट उठलेलं आहे. पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसतोय. आणि ह्या षटकामधला तिसरा गडी बाद होताना बघतोय आपण.
नवीन फलंदाज आपण बघतोय नॉन स्ट्राईक चेंडूवर संजय ठाकरे याला आपण बघतोय. राकेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी आपण बघतोय गोलंदाज राकेश याला. पहिल्या चेंडूवर जोरदार आक्रमण केलेलं आहे परंतु शतरक्षक येतो त्याच्या खाली. पुन्हा एकदा विकेटचं पतंग तू चल मै आया अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते यावेळी साई 11 स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. 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 करण नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय राकेश आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 2 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. करण याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 6 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. तर बघायला गेलं तर 42 धावांचं हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी साई 11 डोंगरीपाडा संघाला. करण याला सुवर्ण संधी आहे. षटकाराची हॅट्रिक साजरी केली तर प्रफुल्ल कोठावले यांच्याकडून स्लो डिलिव्हरी होती परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पंच वाईड घोषित करतायत. 2000 रुपयाचं पारितोषिक लागण्यात आलेलं आहे. करण याच्यासाठी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर प्रफुल्ल कोठावले यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू येतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो की काय. यस धाव चिच्च्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. DJ Jack, Jack, Jack. तर माननीय श्री वाल्के केणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आयोजकांकडून खूप खूप आभार व्यक्त करतोय. विकास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी राकेश याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. राकेश याचा पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला चेंडू. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. विकास याला या एका धावेने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 42 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय धावसंख्या 9 झालेल्या आहेत. संजय ठाकरे याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. राकेश याचा जर विचार करायला गेला तर अप्रतिम फलंदाजी केली. आता मात्र चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलेला आहे. चेंडू नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. संजय ठाकरे याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा.
शेवटचा चेंडू असेल अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधला. ओहो, चांगला चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. संजय ठाकरे बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरं संपते मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसर. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉच चेंडू होता. बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. संतोष चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी बघायला मिळते. तर फेअर डिलिव्हरी असेल. एक चांगला चेंडू संतोष याचा. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. पुन्हा एकदा चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं पतंग होताना दिसतंय. तू चलमय आया अशा अवस्था बघायला मिळते आपल्याला साई इलेव्हन स्पोर्ट डोंगरीपाडा संघाची. धावसंख्या 14 धावा. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. प्रणय नवीन फलंदाज. चांगला चेंडू स्लो डिलिव्हरी. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. नक्कीच विजयाच्या छायेने दिसतोय आपण. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण. जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ 42 धावांचं जे लक्ष होतं त्याचा पाठलाग करताना आपण बघतोय धावसंख्या 14 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. स्लो डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे विजय संपादन करताना दिसतोय आपल्याला जीवदानी गिरीज संघ. आणि या टुर्नामेंट मधून बाहेर जातोय साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक.